रशिया युक्रेन युद्ध असो, इस्रायल हमास संघर्ष असो किंवा तैवानचा प्रश्न, प्रत्येक ठिकाणी एका देशाचं नाव आवर्जून घेतलं जातं. तो देश म्हणजे अमेरिका. पण तुम्ही कधी विचार केलाय का की 7 समुद्रापार असलेला हा देश संपूर्ण जगाचा दादा कसा बनला? का अख्खं जग या देशाला वचकून असतं? आज आपण अमेरिकेच्या महासत्ता असण्यामागचा तो पडदा उघडणार आहोत, जो सामान्यतः आपल्याला दिसत नाही. नमस्कार, मी किरण सुभाष चव्हाण आणि आपण पाहत आहात किरण चव्हाण ऑफिशियल. पहिल्यांदा आपण महासत्ता म्हणजे काय आणि अमेरिका महासत्ता कशी झाली ते आपण समजून घेऊयात. अमेरिका महासत्ता बनली याचे मूळ आहे 2 जागतिक महायुद्धांच्या मध्ये. जेव्हा संपूर्ण युरोप आणि आशिया युद्धात उद्ध्वस्त होत होता, तेव्हा अमेरिका भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याने सुरक्षित होती. अमेरिकेने या संकटाचं संधीत रूपांतर केलं. त्यांनी दोन्ही बाजूंना शस्त्रे आणि कर्ज विकून अफाट पैसा कमवला. 1944 मध्ये ब्रेटन वुड्स करार झाला, ज्याने सोन्याच्या ऐवजी डॉलरला जगाचे मुख्य चलन बनवले. तिथून खऱ्या अर्थाने अमेरिकेची तिजोरी भरू लागली. मित्रांनो, महासत्ता म्हणजे फक्त सैन्य किंवा अण्वस्त्रे नाही. महासत्ता होण्यासाठी 4 प्रमुख खांब लागतात, ज्यावर अमेरिकेनं आपलं साम्राज्य उभं केलंय. पहिलं कारण म्हणजे आर्थिक ताकद. आज ही जगाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे डॉलर. आज जगाचा 90% व्यापार आणि बँकांकडील 60% परकीय चलन साठा हा डॉलरमध्ये आहे. जगाची आर्थिक नाडी अमेरिकेच्या हातात आहे. दुसरं म्हणजे लष्करी ताकद. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, अमेरिका दरवर्षी आपल्या सैन्यावर किती पैसे खर्च करते? हा आकडा आहे जवळपास 900 अब्ज डॉलर्स. भारतीय चलनात सांगायचं झालं तर साधारण 75 ते 80 लाख कोटी रुपये. हा आकडा इतका प्रचंड आहे की चीन, रशिया, भारत, सौदी अरेबिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि जपान या जगातील 10 देशांचा लष्करी खर्च जर आपण एकत्र केला तरीही अमेरिकेचा एकट्याचा खर्च त्या सर्वांपेक्षा जास्त होतो. म्हणजेच काय, जगातील निम्म्याहून अधिक लष्करी ताकद एका बाजूला आणि अमेरिकेची लष्करी ताकद एका बाजूला. पण मित्रांनो, एक प्रश्न पडतोच, अमेरिका आपल्या लष्करावर एवढा प्रचंड पैसा खर्च का करते? याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे, ग्लोबल रीच. म्हणजेच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचण्याची अफाट क्षमता. आज जगाचा नकाशा पाहिला तर लक्षात येईल की जवळपास 170 देशांमध्ये अमेरिकेची लष्करी उपस्थिती आहे. इतकंच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात अमेरिकेचे 750 पेक्षा जास्त लष्करी तळ पसरलेले आहेत. याचा अर्थ असा की अमेरिकन सैन्य आपल्या घरापासून हजारो मैल दूर राहूनही जगावर लक्ष देऊ शकतं. पण खरी ताकद दडलेली आहे समुद्रात. अमेरिकेकडे 11 अवाढव्य एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत. ही साधी जहाजं नाहीत, तर हे समुद्रावर तरंगणारे हवाई तळ आहेत. एका जहाजावर 70 पेक्षा जास्त लढाऊ विमानं आणि हजारो सैनिक तैनात असतात. याच अफाट रचनेमुळे जगात कुठेही युद्ध किंवा संघर्ष झाला तर अमेरिका अवघ्या काही तासात किंवा काही दिवसात आपली पूर्ण लष्करी ताकद तिथे उतरवू शकते. हीच ती आर्थिक आणि लष्करी शक्ती आहे जिच्या जोरावर अमेरिका आज ही जगातील सर्वात प्रभावशाली महासत्ता म्हणून टिकून आहे. तिसरं म्हणजे तांत्रिक ताकद. तुम्ही आज जो स्मार्टफोन वापरताय, ज्या ऑपरेटिंग सिस्टीमवर इंटरनेट चालतंय, त्याचं केंद्र आजही अमेरिकेतलं सिलिकॉन व्हॅली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग आजही अमेरिकेच्या मागे धावते. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की अमेरिकेची ताकद फक्त त्यांच्या मोठ्या लष्करामध्ये आहे? तर तसं नाही. अमेरिकेची खरी ताकद आज तुमच्या आणि माझ्या खिशात असलेल्या स्मार्टफोनमध्ये दडलेली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कोणकोणती ऍप्स वापरतो याचा जरा विचार करा. माहिती शोधण्यासाठी गुगल, व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब, मित्रांशी बोलण्यासाठी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम, सोशल मीडियासाठी फेसबुक, हे सर्व प्लॅटफॉर्म अमेरिकन कंपन्यांचे आहेत. म्हणजेच आपण इंटरनेटवर जे काही करतो त्यामध्ये 90% पेक्षा जास्त वाटा या अमेरिकन टेक जायंटचा आहे. आजच्या युगात असं म्हटलं जातं की ज्याच्याकडे डेटा तो जगाचा राजा. आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपण काय खरेदी करतो, आपण कोणाशी बोलतो आणि अगदी आपलं लाईव्ह लोकेशन काय आहे, हा सर्व डेटा अमेरिकेतील सर्व्हरमध्ये साठवला जातो. या माहितीच्या जोरावर अमेरिका जगातील कोणत्याही देशाची मानसिकता आणि तिथले ट्रेंड्स सहज ओळखू शकते. तुम्ही अँड्रॉइड फोन वापरा किंवा आयफोन, त्याचं सॉफ्टवेअर सुद्धा अमेरिकेचंच आहे. जर उद्या अमेरिकेनं ही सेवा बंद केली तर अर्ध्या जगाचे स्मार्टफोन फक्त प्लॅस्टिकचा डबा बनून राहतील. हेच ते डिजिटल साम्राज्य आहे ज्याच्या जोरावर अमेरिका प्रचंड युद्ध न खेळताही जगावर नियंत्रण ठेवू शकते.
आता आपण चौथं कारण पाहूयात, सांस्कृतिक प्रभाव. हे सर्वात महत्वाचं आहे. जगाने काय खावं आणि कोणते चित्रपट पाहावेत हे अमेरिका ठरवते. मॅकडोनाल्ड, कोको कोला आणि हॉलिवूड या गोष्टींनी तलवारीचा वापर न करताही लोकांच्या मनावर राज्य केलंय. आणि पाचवं कारण म्हणजे ताकदीचं खरं गुपित, नाटो. अमेरिका एकटी नाही, तिच्या मागे उभी आहे जगातील सर्वात मोठी लष्करी आघाडी नाटो. जर या संघटनेतील एकाही देशावर हल्ला झाला तर बाकी सर्व 30 पेक्षा जास्त शक्तिशाली देश एकत्र येऊन युद्धात उतरतात. हीच ती युनिटी आहे ज्यामुळे रशिया किंवा चीन सारखे देशही थेट अमेरिकेला भिडताना 10 वेळा विचार करतात. आणखीन एक प्रश्न तुमच्या मनात पडला असेल, जगातील देश अमेरिकेला एवढं बचकून का असतात? फक्त त्यांच्या बॉम्बमुळे नाही, तर याचं खरं कारण आहे अमेरिकेचे आर्थिक निर्बंध. अमेरिका जेव्हा एखाद्या देशावर नाराज होते तेव्हा ती त्या देशावर आर्थिक निर्बंध लावते. याचा अर्थ असा की तो देश जगात कोणाशीही व्यापार करू शकत नाही, ना तेल विकू शकतो, ना औषध विकत घेऊ शकतो. अमेरिकेच्या इशाऱ्यावरून त्या देशाची जगभरातील बँकिंग खाती गोठवली जातात. दुसरं म्हणजे CIA. जगभरातील अनेक देशांमधील सत्ता पालट करण्यासाठी किंवा तिथल्या राजकारणात हस्तक्षेप करण्यामागे CIAचं नाव घेतलं जातं. जर एखादा देश अमेरिकेच्या हिताच्या आड येत असेल तर तिथे सक्रिय होते CIA. इतिहासात अनेकदा असे आरोप झाले आहेत की अमेरिका थेट युद्ध न करता दुसऱ्या देशातील सरकारे पाडण्यासाठी आपल्या फायद्याच्या हालचाली करते. थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेशी वैर घेणं म्हणजे फक्त युद्ध उडवून घेणं नाही, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून घेण्यासारखं आहे. याच आर्थिक आणि राजनैतिक दहशतीमुळे जगातील मोठे देशही अमेरिकेला भिडताना 10 वेळा विचार करतात. आता एक अशी गोष्ट जी खूप कमी लोकांना माहिती आहे, जगातील प्रत्येक देशाला श्रीमंत होण्यासाठी कष्ट करावे लागतात, वस्तू विकाव्या लागतात, पण अमेरिकेकडे एक अद्वितीय ताकद आहे आणि ती म्हणजे डॉलर छापण्याचा अधिकार. कारण संपूर्ण जगाचा व्यापार डॉलरमध्ये चालतो, त्यामुळे अमेरिका कितीही डॉलर छापून आपला खर्च भागवू शकते आणि सरतेशेवटी तो पैसा फिरून पुन्हा अमेरिकेच्या तिजोरीतच जमा होतो. आता आणखीन एक गोष्ट समजून घेऊया. अमेरिका मेंदूची चोरी म्हणजेच ब्रेन ड्रेन कशी करते? जगातील सर्वात बुद्धिमान लोक अमेरिकेकडे का ओढले जातात? हार्वर्ड, स्टॅनफोर्ड आणि MIT सारख्या जगातील पहिल्या 10 पैकी 7 ते 8 संस्था अमेरिकेत आहेत. गुगल, ॲपल, टेस्ला किंवा SpaceX यासारख्या कंपन्यांचे मालक किंवा मुख्य अभियंते अनेकदा दुसऱ्या देशातून आलेले असतात. अमेरिका जगातील टॅलेंट आपल्याकडे खेचून घेते, यालाच ब्रेन ड्रेन असं म्हणतात. जगातील सर्वात हुशार मुले, मग ती भारतीय IITians असो किंवा चिनी शास्त्रज्ञ, हे सगळे शेवटी नासा, गुगल किंवा ॲपलमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेकडे जातात. दुसऱ्यांची बुद्धिमत्ता वापरून स्वतःचे तंत्रज्ञान प्रगत करणे हा अमेरिकेचा सर्वात मोठा मास्टर प्लॅन आहे. आता शेवटी आपण समजून घेऊयात, अमेरिका युद्धात एवढी रस का घेते? आणि याचं कारण म्हणजे त्यांचा अफाट शस्त्रास्त्रांचा बाजार. जेवढी जास्त युद्धे तेवढी त्यांच्या शस्त्रांची विक्री जास्त. अनेकदा लोकशाहीच्या नावाखाली अमेरिका अशा ठिकाणी हस्तक्षेप करते जिथे तेलाचे आणि नैसर्गिक संसाधनांचे मोठे साठे असतात. तर मित्रांनो, अमेरिकेची सत्ता केवळ शस्त्रावर नाही तर व्यापार आणि तंत्रज्ञानावर टिकून आहे. पण आज भारत ही जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भविष्यात जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत, अमेरिका आणि चीन यांच्यात मोठी स्पर्धा होणार आहे. अमेरिका आज भारताशी मैत्री करते कारण त्यांना स्वतःचा दबदबा टिकवण्यासाठी भारताची गरज आहे. तर मित्रांनो, अमेरिकेविषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली? तुम्हाला काय वाटतं? भारत भविष्यात अमेरिकेची जागा घेऊ शकेल का? तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.